नमस्कार मुलांनो. तुम्हाला माहीत आहे का की लहान प्राणी, वनस्पती, बाळ कसे निर्माण होतात? मी तुम्हाला लहान बाळांबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. सजीव प्राणी पृथ्वीवर अनिश्चित काळासाठी जगू शकत नाही. सर्व सजीव प्राणी पुनरुत्पादन प्रक्रियेद्वारे त्यांच्या जातीचे अधिक किंवा नवीन व्यक्ती निर्माण करू शकतात. पुनरुत्पादन म्हणजे जीवसृष्टीचा उलगडा आणि प्रजातींचा सातत्य आणि अस्तित्वात मदत करते. मी स्मिता देशमुख इयत्ता 10वी जीवशास्त्राच्या पुनरुत्पादनाच्या धड्यातून अलैंगिक आणि वनस्पतीजन्य शाकीय पुनरुत्पादन हा विषय शिकूया. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींबद्दल माहिती होईल. अलैंगिक पुनरुत्पादन आणि पद्धती, वनस्पतीजन्य पुनरुत्पादन आणि पद्धती, महत्त्वाचे शब्द. विखंडन, 2 किंवा अधिक तुकडे होणे. खंडीभवन, तुकडे तुकडे होणे. वनस्पतीजन्य प्रसार, पार्थेनोजेनेसिस, नरबीजाशिवाय अंड्यापासून नवीन जीव निर्माण होणे. कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग, कलम. स्टॉक, देठ. स्किऑन, वंशज. टिश्यू कल्चर, पेशी संवर्धन. पुनरुत्पादनासाठी लागणारा वेळ प्रत्येक जीवात वेगवेगळा असतो. यीस्ट, कवक, बॅक्टेरिया, जीवाणू, उंदीर, गाय, हत्ती Different organisms आणि मानव exhibit different यासारख्या types of जीवांमध्ये reproduction. The time required to reproduce पुनरुत्पादनाच्या कालावधीत आपल्याला varies खूप from फरक आढळतो. organism to organism. लैंगिक पुनरुत्पादनात We find great variations नर आणि in मादी the period गॅमेट्स, of युग्मे, reproduction in organisms शुक्राणू आणि such अंडी as yeast, यांच्या संयोगाने संतती निर्माण bacteria, करते. rat, cow, 3 प्रकारचे पुनरुत्पादन आहेत. elephants, वनस्पतीजन्य, अलैंगिक आणि लैंगिक पुनरुत्पादन. चला पुनरुत्पादनातील संकल्पना नकाशा पाहूया. गॅमेट्सची निर्मिती आणि संयमन न करता
एकल पालकाद्वारे संतती निर्मितीला अलैंगिक पुनरुत्पादन म्हणतात. यात फक्त मायटॉटिक मातृपेशींचे विभाजन, पेशी विभाजनांचा समावेश असतो. अर्धसूत्रीय पेशी विभाजन होत नाही. अलैंगिक पुनरुत्पादनाने निर्माण होणारी संतती त्यांच्या पालकांच्या एकसारखी आणि अचूक प्रती असतात. जीव अनेक प्रकारे अलैंगिकपणे पुनरुत्पादन करू शकतात. विखंडन, अमिबा, पॅरामेशियम आणि बॅक्टेरियासारखे एकपेशीय जीव दोन किंवा अधिक संततीमध्ये विभाजन होऊन पुनरुत्पादन करतात. बायनरी, दुहेरी विखंडनाने जीव दोन भागात विभाजित होतो. जेव्हा अधिक पेशी तयार होतात तेव्हा त्याला बहुविखंडनीय म्हणतात. नवोदित होणे, शरीरावर एक कळीच्या स्वरूपात वाढ होते. जी पालकाची एकसारखी प्रत म्हणून दिसून येते. पूर्ण वाढीनंतर कळी पालकापासून वेगळी होते आणि स्वतंत्रपणे टिकते. उदाहरणार्थ यीस्ट. हायड्रासारखे जीव नवोदित होऊन पुनरुत्पादनासाठी पुनरुत्पादक पेशी वापरतात. हायड्रामध्ये एक विशिष्ट ठिकाणी वारंवार पेशी विभाजन झाल्यामुळे एक कळी बाहेर पडते. या कळ्या पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर आणि पालक शरीरापासून विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र व्यक्तींमध्ये विकसित होतात. विखंडन, काही जीव मूळ जीवाच्या वेगळ्या तुकड्यांपासून वाढू शकतात. हे शरीराच्या कोणत्याही भागापासून असू शकते आणि त्याला विखंडन म्हणतात. हे काही प्लॅटफॉर्म्स, बुरशी, लायकेन, स्पायरोगायरा इत्यादी सोप्या जीवांमध्ये घडते. पुनर्जन्म, अनेक जीव त्यांच्या शरीराच्या अवयवांमधून नवीन वैयक्तिक जीवांना जन्म देऊ शकतात. व्यक्तींना अनेक तुकड्यांमध्ये कापले जाते किंवा तोडले जाते आणि हे तुकडे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वाढतात.
हे विखंडनासारखेच आहे, परंतु पुनर्जन्म विशेष पेशींद्वारे केले जाते. उदाहरणार्थ प्लॅनेरिया पट्टकृमी कितीही तुकड्यांमध्ये कापता येते आणि प्रत्येक तुकडा संपूर्ण जीवात वाढतो. विशेष पेशींची संख्या वाढते आणि विविध पेशी प्रकार आणि ऊती बनवण्यासाठी वेगळे होतात. तथापि पुनर्जन्म पुनरुत्पादनासारखे नसते, कारण सर्व जीवांमध्ये ही क्षमता नसते. पार्थेनोजेनेसिस. तुम्ही कधी टरबूज, द्राक्षे इत्यादी बिया नसलेली फळे पाहिली आहेत का? ही पुनरुत्पादनाची प्रक्रिया आहे, जी लैंगिक प्रजनन पद्धतीपासून अलैंगिक प्रजनन पद्धतीकडे बदलल्यामुळे होते आणि त्याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. ही प्रक्रिया निसर्गात घडते आणि आपण या प्रक्रियेचा वापर आपल्या पसंतीच्या अधिक इच्छित वैशिष्ट्यांसह वाढणाऱ्या जीवांसाठी केला जातो. या प्रक्रियेत 2 पालकांचा समावेश असेल का? मधमाशा, मुंग्या आणि गांधील माशी मध्ये या विचित्र प्रकारचे पुनरुत्पादन होते. झिगोट युग्मज फलित अंड्यातून किंवा पार्थिओजेनेसिसद्वारे विकसित होऊ शकते. जेव्हा अर्धसूत्रीय प्रजनन होते तेव्हा पार्थेनोकार्पिक झिगोट नर मोनोप्लाइड मध्ये विकसित होते आणि फलित झिगोट मादी डायप्लॉइड मध्ये विकसित होते. बीजांची निर्मिती साधारणपणे कुजलेल्या फळांवर, ब्रेडच्या तुकड्यांवर आणि इतर अन्नपदार्थावर पांढरे धागे आणि काळसर पावडर सारखे पदार्थ आढळतात. रायझोपस शेकडो सूक्ष्म पुनरुत्पादक घटक तयार करतो, ज्याला बीजाणू म्हणतात. स्पायरोजियम बीजाणू कोश फुटल्याने बीजाणू हवेत पसरतात. बहुतेक बुरशी जसे की रायझोपरस, म्युकॉर इत्यादी बॅक्टेरिया आणि फर्न आणि मॉस यासारख्या फुलांच्या नसलेल्या वनस्पती बीजाणू निर्मितीच्या पद्धतीने पुनरुत्पादन करतात. स्पायरोफिल फर्न, नेचे देखील बीजाणू तयार करतात आणि फर्नच्या पानाला स्पायरोफिल स्पोर अणू निर्माण करण्याची रचना म्हणतात. पाण्याच्या खालच्या पृष्ठभागावर स्पॅरॅंगिया नावाच्या ठिपक्यांसारख्या रचनांचे समूह असतात, ज्याला बीजाणू असतात.
वनस्पतीजन्य प्रसार. अनेक वनस्पतींमध्ये योग्य पद्धतीत मूळ, खोड आणि पाने नवीन वनस्पतींमध्ये विकसित होतात. अनेक वनस्पती पुनरुत्पादनाच्या या पद्धतीचा वापर करतात. यामध्ये मायटोटिव्ह दुहेरी विभाजन समाविष्ट आहे आणि कन्या वनस्पती अनुवांशिकदृष्ट्या मूळ वनस्पतींसारख्या असतात. ऊस, गुलाब आणि द्राक्षे यासारख्या वनस्पती शेतीसाठी वाढवण्यासाठी थर किंवा कलम करणे यांसारख्या पद्धतींमध्ये वनस्पतीजन्य प्रसाराचा वापर केला जातो. अशा पद्धतीमुळे केळी, संत्री, गुलाब आणि चमेली यासारख्या वनस्पतींचा प्रसार देखील शक्य होतो. ज्यांनी बियाणे तयार करण्याची क्षमता गमावली आहे. वनस्पतीजन्य पुनरुत्पादन पानांद्वारे होऊ शकते. ब्रोयोफिलमध्ये पानांच्या टोकांवर लहान झाडे वाढतात. अनेक वर चढणाऱ्या वेली आणि स्टोलॉन यासारख्या हवाई कमकुवत देठ जमिनीला स्पर्श केल्यावर आगाऊ मुळे तयार करतात. खोडाद्वारे प्रसाराची काही उदाहरणे: स्टोलॉन, बल्ब, कॉम, कंद इत्यादींद्वारे होतात. व्हॅलिस्नेरिया आणि स्ट्रॉबेरी स्टोलॉनद्वारे प्रसारित होतात. एलियम सेपा कांदा किंवा कांदा बल्बद्वारे कोलाकेशिया कॉर्नद्वारे आणि बटाटा कंदाद्वारे. डाहलिया, डेलिया, मुळा, गाजर इत्यादींची मुळे नवीन वनस्पती म्हणून वाढतात. काही वनस्पतींमध्ये फुलांच्या कळ्या गोलाकार रचनेत बदलल्या जातात. त्याला बल्बिल म्हणतात. जेव्हा हे जमिनीवर पडतात तेव्हा हे नवीन वनस्पतींमध्ये वाढतात. उदाहरणार्थ ॲगेव. कृत्रिम कापणीद्वारे प्रसार.
काही झाडे स्वतंत्रपणे वाढतात. जेव्हा कळ्या असलेल्या मूळ वनस्पतीचा तुकडा विद्यमान रोपापासून कापला जातो. या कटिंगचा खालचा भाग ओलसर मातीत गाडला जातो आणि काही दिवसांनी कापलेल्या भागांमध्ये कळ्या येतात, ज्या मूळ विकसित करून स्वतंत्र वनस्पती म्हणून वाढतात. उदाहरणार्थ गुलाब. थर लावणे. कमीत कमी एक गाठ देठावरील जिथून अंकुर फुटेल अशी जागा. असलेली वनस्पतींची फांदी जमिनीकडे वाकली असते. आणि तिचा काही भाग ओलसर मातीने झाकलेला असतो, ज्यामुळे फांदीचे टोक जमिनीच्या वर उघडे असते. काही काळानंतर फांदीच्या जमिनीत गाडलेल्या भागापासून नवीन मुळे विकसित होतात. नंतर ती फांदी मूळ वनस्पतीपासून तोडली जाते आणि मुळे विकसित करून नवीन वनस्पती बनते. उदाहरणार्थ नेरियम, कण्हेर. कलम करणे. दोन वनस्पतींचे देठ एकत्र जोडून एकच रोप तयार केले जाते. मातीशी जोडलेल्या वनस्पतीला स्टॉक म्हणतात, म्हणजेच देठ. आणि मुळे नसलेल्या दुसऱ्या वनस्पतीच्या कापलेल्या देठाला स्किऑन, कलम म्हणतात. स्टॉक आणि स्किऑन दोन्ही सुतळीच्या धाग्याने बांधले जातात आणि पॉलिथिनच्या आवरणाने झाकले जातात. इच्छित गुणधर्म असलेली वनस्पती मिळवण्यासाठी कलम करणे वापरले जाते. उदाहरणे आंबा, लिंबूवर्गीय फळे, सफरचंद, गुलाब. रोपांच्या कृत्रिम प्रसारासाठी कापणी, थर आणि कलम करणे ही पारंपरिक पद्धती आहे. व्यावसायिक हेतूंसाठी कृत्रिम प्रसाराच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऊती संवर्धनासह केला जातो. ऊती संवर्धनात वनस्पतीच्या वाढत्या टोकापासून ऊती काढून किंवा पेशी वेगळे करून नवीन वनस्पती वाढवल्या जातात. पेशी नंतर एका कृत्रिम माध्यमात ठेवल्या जातात, जिथे त्या वेगाने विभाजित होतात आणि पेशींचा एक लहान गट किंवा कॅलस तयार करतात. कॅलस वाढ आणि भिन्नतेसाठी हार्मोन्स असलेल्या दुसऱ्या माध्यमात हस्तांतरित केला जातो. रोपे नंतर मातीत ठेवली जातात,
जेणेकरून ते प्रौढ वनस्पतींमध्ये वाढू शकतील.